नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे। तर चला रेसिपी मसाल्याची सांगते। एकदम अचूक प्रमाणात रेसिपी सांगणार आहे। वर्षभर टिकणारा मसाला, वर्षभर पुरणारा। तर मी तुम्हाला सर्व मसाल्यांची नावं सांगते। इथे खसखस घेतलेली आहे 100 ग्राम, इथे 50 ग्राम शहाजिरा घेतलेला आहे, इथे 60 ग्राम मायपत्री घेतलेली आहे, इथे अर्धा किलो धणे घेतलेले आहेत, इंदोरी धणे आहेत, चांगले हिरवे बघून घ्यायचे। इथे जीरा घेतलेला आहे, हिरवी वेलची, काळी मिरी घेतलेली आहे, मायपत्री घेतलेली आहे, स्टार फूल, काळी वेलची, इथे नागकेशर घेतलेला आहे, बडीशेप घेतलेली आहे, तेजपत्ता लागणार आहे, हिंग लागणार आहे, पांढरा हिंग आहे, जायफळ, सुंठ घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे, इथे लवंग घेतलेले आहे, इथे 5 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पांडी मिरची घेतलेली आहे, इथे शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे, इथे काश्मीरी मिरची, बेडकी मिरची आणि कोल्हापुरी तिखट मिरची घेतलेली आहे। तर हे 1 किलो काश्मीरी मिरची आहे, शंकेश्वरी अर्धा आहे, बेडकी अर्धा आहे आणि ही पांडी मिरची 1 किलो आहे, लवंगी मिरची 1 किलो आहे। अशा 4 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला प्रमाण कॅप्शनमध्ये देणारच आहे, तर पुढे जाऊन सांगणारच आहे की याचा मसाला किती तयार होणार आहे। आता हे सर्व मसाले आपण भाजून घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे, गरम पण झालेली आहे। आता आपण पहिला धणे भाजून घेऊया आणि धणे मीडियम गॅसवर भाजायचे आहेत। तर मी सर्वच टाकते आणि छान असे खरपूस भाजून घेते, दाखवते तुम्हाला। धणे भाजून झालेले आहेत, बघू शकता। आता मी हे धणे काढून घेते। आता जिरं भाजून घेऊया। आता हे जिरं भाजताना गॅस बारीकच ठेवायचा आहे। पूर्ण मसाले आपल्याला भाजताना गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवर पूर्ण मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि जास्तही भाजायचे नाही मसाले, थोडेसे हलके हलके भाजायचे, म्हणजे मसाल्याची चव छान राहते टिकून। आणि मसाले पूर्ण साफ करून घ्यायचे, स्वच्छ करून घ्यायचे आणि मगच भाजायचे बारीक गॅसवरती। धणे पण भाजून झालेले आहेत, बघू शकता। आता हे गरम मसाले आपण भाजले की लगेच कॉटनच्या कपड्यावर अंथरून असे पसरवून ठेवायचे थंड करण्यासाठी, म्हणजे त्याला पाणी सुटत नाही। आणि कॉटनचा कपडा घ्यायचा खाली, त्याच्यावरती टाकायचे सुकाय। हळकुंड पण घेतलेले आहेत आपण, हळदीचे, सेलमचे हळद आहे आणि मेथी दाणे पण घेतलेले आहेत, दगडी फूल पण घेतलेलं आहे। मगाशी दाखवायचं राहिलं, इथे जागा नव्हती म्हणून आता दाखवते। आता इथे आपण जिरं, लवंग आणि बडीशेप बघू शकता कसं भाजून घेतलेलं आहे, खरपूस असं मस्त। हलकासा सुगंध यायला लागला की काढून घ्यायचे गरम मसाले, जास्त नाही भाजायचे। नागकेशर पण भाजून झालेलं आहे, आता हे पण काढून घेते। आपण लगेच इथे शहाजिरं घेतले, ते पण भाजून घेऊया, छान असे भाजायचे। इथे दगडफूल पण भाजून झालेलं आहे, काळी मिरी, स्टार फूल, काळी वेलची भाजून घेतले, मेथी दाणे भाजून घेतले, शहाजिरं, इथं मायपत्री आणि जावित्री हे भाजून घेतलेलं आहे। आता हे पण मी काढून घेते। तेजपत्ता पण आपण छान असं भाजून घेऊया आणि आपण खडे मसाले भाजताना तेलाचा वगैरे वापर केलेला नाही आहे, सर्व मसाले आपण असे कोरडेच भाजून घेतलेले आहेत, बघू शकता। तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे। हळदी पण गरम करून घेतलेली आहे, सुंठ, हिंग, जायफळ, खसखस, हिरवी वेलची, दालचिनी हे सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत। आता काढून घेते आणि ह्या मिरच्या मी 3 दिवस उन्हामध्ये कडकडीत सुकवून घेतलेल्या आहेत, बघू शकता। अशा तुटल्या पाहिजेत, लगेच असा आवाज आला पाहिजे, असा बी असला पाहिजे। अशा छान निवडून मिरच्या घ्यायच्या, चांगल्या क्वालिटीच्या। यावर्षी मिरच्या खूप महाग आहेत, बघा 4 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि असा आवाज आला पाहिजे, असा कुरकुरीत, म्हणजे आपल्या मिरच्या चांगल्या सुकलेल्या आहेत। तर चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या कधी पण घ्यायच्या मार्केटमधून। मी देठ काढलेलेच मिरच्या घेते, कारण इकडे आता तोडायची सोय नाही आहे शहरामध्ये, त्याच्यामुळे मी डायरेक्ट अशा देठ काढलेल्याच मिरच्या घेऊन येते आणि मग लगेच सुकवते आणि मग लगेच डंकामध्ये जाणार आहे आता दळायला, तर दाखवते तुम्हाला। तिकडे डंकावर मसाला कुटून घेतात, तर मी तिथूनच कुटून घेतलेला आहे मसाला। मसाला बनून झालेला आहे, बघू शकता कसा रंग वगैरे आलेला आहे, एकदम लाल असा मस्त टेस्टी असा मसाला झालेला आहे। 5 प्रकारच्या मिरच्या घेतल्या होत्या आपण, तर मसाला आता 5.5 किलो मसाला झालेला आहे, बघू शकता कसा रंग आलेला आहे,
मस्त लाल काश्मीरी मिरची वापरल्याने बेडकी मिरचीला पण रंग असतो. तर एकदा नक्की ह्या पद्धतीने मसाला बनवून बघा. अचूक प्रमाणात दिलेला आहे. मी कॅप्शनमध्ये तुम्हाला मसाल्याचं प्रमाण देणारच आहे. तर नक्की जाऊन बघा आणि रेसिपी बनवा आणि मला कमेंट करून सांगा. तुमच्या 1-2 कमेंट येतात पण छान वाटतं वाचून. अगदी छान बोलतात, रेसिपी असतात. तर कशी वाटली तुम्हाला मसाल्याची रेसिपी? एकदा नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. धन्यवाद.